खाण ही सबकी शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 5व्या सार्वत्रिक निवडणूक होणार असून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या विविध पक्षांचे एकामेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत। डोंबिवलीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बसपाने सरळ इतर पक्षांवर आरोप केले आहेत। अनेक वर्ष सत्तेवर असलेल्या शिवसेना भाजपाने मागासवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून विकासापासून वंचित ठेवले आहे। त्यांच्या विकासासाठी असलेला निधी का खर्च केला नाही असा सवाल बसपाचे अध्यक्ष विलास गरुड यांनी केला आहे। बहुजन समाज पार्टीच्या पत्रकार परिषदेत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास गरुड, खजिनदार ॲडव्होकेट वीर सिंग, प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष गरुड यांनी सुरुवातीला भाजपावर जोरदार टीका केली। भाजपामुळे गरिबाचे बुरे दिन आले असून त्यांच्यात पक्षातील नेते मंडळींचे अच्छे दिन आले आहे। भाजपा निगेटिव्ह वागत आहे। त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरही तोंडसुख घेतले। आरक्षण विरोधी भूमिकाची सुरुवात काँग्रेसने केली असून पुढे भाजपने ही रीग ओढली। हिंदुत्व हे नाव घेऊन भाजपने नागरिकांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। केडीएमटी बजेटमध्ये 10% निधी मागासवर्गीयांच्या विकासाकरता खर्च करण्याची तरतूद आहे। मात्र सत्ताधाऱ्यांनी मागासवर्गीयांच्या विकासाकरता 10% निधी खर्च न करून त्यांना विकासापासून वंचित ठेवले आहे असा आरोपही केला। पुढे खासदार ॲडव्होकेट वीर सिंग यांनी सत्ता स्थापनेत बसपा किंग मेकरची भूमिका निभावेल असे सांगितले। या निवडणुकीमध्ये जो बेस बहुजन समाज पक्ष बेस दलित मुद्दा हा आमच्यामध्ये हा पूर्णपणे बहुजन समाज पक्षाला मतदान दलित लोक जिथे हा कल्याण डोंबिवलीमध्ये जे काम किंवा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र स्तरावर काम करत ते इतर पक्षांबरोबर गेल्यामुळे दलित मतदारांकडे एकमेव पर्याय म्हणजे त्याचबरोबर आम्ही गेल्या 6 महिन्यापासून इथे चांगली तयारी केली। वाडावाडामध्ये मिटिंग घेतली आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला। भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी महापालिका आयुक्तांचा वापर करण्याचा प्रकार निंदनीय असून या संदर्भात आयुक्त ई रवींद्रन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। शिवसेनेला विकास कामांमध्ये रस असून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना विकासाच्या मुद्द्यावरच लढवत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत वरील मागणी केली। खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे मते मागण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही। स्वबळावर सत्ता मागण्याचे स्वप्न भंग पावणार असून पराभवाची जाणीव झाल्यामुळे आपल्या स्वार्थासाठी त्यांनी थेट महापालिका आयुक्तांनाच वेठीला धरले आहे। ई रवींद्रन यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा बळी देण्याचा भाजपाचा डाव आहे असा घणाघाती आरोप खासदार शिंदे यांनी केला। मात्र शिवसेना हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खूपच एक केविलवाना प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे की त्यांच्याकडे आज स्थानिक पातळीवरती एकही नेता उरला नाही मतं मागण्यासाठी। जे आज कमिशनरला वेठीस धरून कमिशनरचा फोटो टाकून म्हणजे कमिशनरची नियुक्ती यांनी केली असं दाखवून भाजप लोकांकडून मतं मागण्याचं काम करत आहे आणि तेच कमिशनर आज निवडणूक अधिकारी म्हणून पण आहेत। तर लोकांच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये आज संशय निर्माण झालेला आहे की ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडेल की नाही, की आज जो सत्तेचा गैरवापर सुरू आहे त्याच्यामधून आज कमिशनरला वेठीस धरून आज कमिशनर साहेबांच्या ई रवींद्रन यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होत आहे लोकांमध्ये। आणि मग त्यासाठीच कमिशनर साहेबांनी त्यांची भूमिका काय आहे ती पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर मांडावी आणि लोकांचा जो संशय आहे त्यांच्याबद्दलचा आम्ही मानतो की कमिशनर जेव्हापासून आले तेव्हापासून चांगली त्यांची इमानदार आहेत, मेहनती आहेत, सगळं काही आहे, आम्ही त्याला दुमत करत नाही। पण आज ज्यांचा फोटो वापरून मतं मागण्याचा जो केविलवाना प्रयत्न सुरू आहे भाजपाचा या आणि जो संशय आहे
त्या संशय दूर करण्याचा प्रयत्न कमिशनर साहेबांनी केला पाहिजे आणि त्यातून कमिशनर साहेबांच्या भूमिकेवरती कुठे ना कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.